शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 7 जुलै 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, कालच्या तुलनेत आज कोथिंबिरीचे दर हे साधारण 20 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाले. त्याचबरोबर अशा प्रकारे कालच्या पावसाचे परिणाम हे मार्केटमध्ये म्हणजे सर्वच भाज्यांवरती पाहायला मिळत आहेत. हे बघू शकता, कोथिंबीर ओली झाल्यामुळे अशा प्रकारे खराब झालेली कोथिंबीर आज मार्केटमध्ये जास्त करून आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरींना हे साधारण 20 रुपयांपर्यंत दर नसते. कोथिंबीरला दर 20 पर्यंत ना, 20 ते 15 ते 20. शापू, मेथी ह्या सर्वच भाज्या 15 ते 20 रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाल्या. पण पावसाचे खूपच वाईट परिणाम भाज्यांवरती आपल्याला पाहायला मिळाले. कारण पावसामुळे भिजलेला माल हा अशा पद्धतीनं मग ते फेकून दिला जातोय. त्याच्यामुळे जर सुकलेला माल जर असेल तर तो त्यांना दरसुद्धा चांगलाच मिळतोय, भाज्यांना दरसुद्धा चांगलेच मिळत आहेत. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर आज मार्केटमध्ये डाळिंब सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. डाळिंब कसं होतं आज? डाळिंब आहे बघा, 40 रुपये 50 रुपयापासून 70 80 100 150 रुपये पण आहे. 150 पर्यंत चांगला माल, एकदम टॉपचा माल तिकडे पलीकडच्या बाजूला. बरं, चांगला माल 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 50 रुपयांपासून म्हणजे 40 रुपयांपासून सुद्धा 40-50 किलो याप्रमाणे मार्केटमध्ये पाहायला मिळतो. त्याचबरोबर पेरू कसा होता? पपई पेरू बघा, पेरू आहे 15 ते 10 ते 15 20 रुपये किलो पर्यंत. हा, म्हणजे 2 नंबर माल. नाही, चांगला माल, चांगला माल, नंबर माल विकतच नाही. हा, चांगला माल 20 रुपये 15 ते 20 गिराईक कमी. हा हा, पावसामुळे गिराईक कमी असल्यामुळे पेरूंना दर सुद्धा कमीच असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पपई आहे बघा, पपई चांगली पपई 20 रुपये किलो. चांगली पपई 20 रुपये किलो. त्याला पेपर लावलाय, पण पण चांगली पपई क्वालिटी माल आहे. चांगला क्वालिटी माल पपई हा साधारण 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे मार्केटमध्ये आज आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता कोबीची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते. 150 रुपयांना बॅग याप्रमाणे या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता, 150 रुपयांना बॅग. त्याचबरोबर काकडीची सुद्धा आवक आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. काकडी साधारण 150 म्हणजे 100 पासून ते 200 रुपयांपर्यंत बॅग याप्रमाणे काकडी आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. शेवगा शेंगाची सुद्धा आवक या ठिकाणी 40-45 रुपये किलो याप्रमाणे शेवगा शेंग आपल्याला पाहायला मिळते. भुईमुग शेंग होती काय आपल्याकडे? भुईमुग 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे भुईमुग शेंग आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर टोमॅटो कसा आहे? चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 400 पासून म्हणजे 200 पासून ते 600 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे टोमॅटो आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो 600 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे. तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आज मार्केटमध्ये पाहायला मिळते. पावसाचे खूपच वाईट परिणाम आज सर्वच भाज्या त्याचबरोबर फळभाज्या यांच्यावरती झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर वांग बघू शकता, वांग हे 10 पासून 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये वांग बघू शकता 10 पासून ते 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. वांग्याचे दर हे पावसामुळे खूपच डाऊन झालेले आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, फ्लावर बघू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 250 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर 250 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता टोमॅटोची आवक, टोमॅटोची जास्त प्रमाणात आवक असल्यामुळे आणि त्यांना दरसुद्धा 400 ते 500 रुपयांपर्यंत दर. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोंना 400 ते 500 रुपये दर आज आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतोय. त्याचबरोबर वांग्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात आवक आहे. वांग फ्लावर असेल, शेवगा शेंग असेल, त्याचबरोबर शिमला मिरची कशी आज? 30 ते 40 30 ते 40 म्हणजे मालाच्या क्वालिटीनुसार दर आहे. तर चांगल्या क्वालिटीमध्ये मिरची हे 30 ते 40 रुपये किलो. काकडी
15 ते 20. हां हां हां. तर अशा पद्धतीनं आहे काकडी 15 ते 20 रुपये. दोडका कसा आहे? दोडका 30 ते 40. पावसाचा परिणाम आहे. 30 ते 40. 30 ते 40 रुपये दोडका आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तोंडल्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे तोंडले आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर लसणाची आलं हे मार्केटमध्ये आज साधारण 120 पासून ते 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 120 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर लसूण बघू शकता. लसूण हा साधारण 120 पासून ते 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा लसूण आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण 180 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. फ्लावरची आवक बघू शकता. जास्त प्रमाणात फ्लावरची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. काकडी सुद्धा या ठिकाणी बघू शकता. हे सर्व शेतमाल जास्त प्रमाणात यांची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरच्यांना दर हे 40 ते 45 रुपये दर आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर हलका माल हा साधारण 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे हिरव्या मिरच्या होत्या. त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये महाबळेश्वरी गाजरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. हे साधारण 30 रुपये किलो याप्रमाणे. तर हे बघू शकता. त्याचबरोबर हे बघू शकता मोठ्या प्रमाणात भारताची वांगे असतील, काकडे असेल, तोंडली, शेवगा शेंग, शिमला मिरची असा भरपूर प्रमाणात शेतमाल आज मार्केटमध्ये आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो हे बघू शकता मार्केटमध्ये आज राजा व्हरायटीचा अननससुद्धा उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजा व्हरायटी बघू शकता. ही व्हरायटी साधारण 20 पासून ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे अननसाची आवक आपल्याला या मार्केटमध्ये पाहायला मिळते. आणि त्यांचे दर हे 20 पासून ते 25 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे अननस आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो हे होते बारामतीचे बाजारभाव. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतर व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.